दिल्लीमध्ये सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचं उपोषण सुरू होतं। त्यांना पोलिसांनी जबरदस्तीनं रुग्णालयामध्ये दाखल केलं। त्यानंतर आता जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके हे अन्नत्याग आंदोलनाला बसले। या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा वाढतोय। वांगचुक आणि अभिजित दिपकेंच्या या आंदोलनाला उद्धव ठाकरेंनी मुंबईत आंदोलन करत पाठिंबा दिलाय। या आंदोलनामध्ये तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। यावेळी उद्धव ठाकरेंनी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला। तसंच त्यांनी भाजप आणि मोदी सरकारला लक्ष्य केलं। हे सरकार आता घालवलं पाहिजे असंही यावेळी ते म्हणाले। हे सरकार बदलण्याचा लढा सुरू झाला पाहिजे असं परखड मत ठाकरेंनी व्यक्त केलं। मुंबईत शिवाजी पार्कमधल्या या आंदोलनाला आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, सुषमा अंधारे तसंच अन्य महत्त्वाचे नेते उपस्थित होते। आता एक पोस्टर काहीतरी होतं, नाही हे धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, ही एकदम क्षुल्लक गोष्ट आहे। नाही, हे पण एकदम क्षुल्लक आहे। हा लढा आता जे सरकार आपल्याला रोजीरोटी देऊ शकत नाही, रोजगार देत नाही, शिक्षण देत नाही, उत्तर देत नाही, हे सरकार बदलण्याचा हा लढा आता सुरू झाला पाहिजे। साधी महिलाही झुरळाला घाबरते ना। अरे इकडे आमचा पंतप्रधान घाबरतो, अख्खं सरकार घाबरतं। जगातला सगळ्यात मोठा पक्ष ज्याने भाड्याने माणसं घेतलेत, हे भाडकं वाचलं की असं होतं, भाड्याने म्हणजे माणसं चोरून पक्ष वाढवला ना की असा पक्ष झुरळाला घाबरतो। आता कळलं मला की हा पक्ष झुरळाला का घाबरतो। हे सत्ताधारी झुरळाला का घाबरतात, कारण यांच्याकडे स्वतःची माणसं नाही आहेत, सगळी भाडकाऊ आहेत, चोरून आणलेली गद्दार आहेत। की पाकिस्तान बरोबर चर्चा केली पाहिजे। पाकिस्तान बरोबर, जो पाकिस्तान आपल्या देशात आतंकवादी घुसवतोय, बॉम्बस्फोट करतोय, सगळं काही करतोय, अतिरेकी हल्ले करतोय, त्याच्याबरोबर चर्चेचे दरवाजे खुले ठेवले पाहिजेत। आणि मोहन भागवतनं विचारले तर मोहन भागवत म्हणतात की होय बरोबर आहे, हम हिटलर जैसे नहीं है। अहो भागवत साहेब, हे हम हिटलर जैसे नहीं है तुमच्या मोदींना सांगा। आणि पाकिस्तान बरोबर चर्चेची तयारी आहे, मग वांगचुक बरोबर का नाही करत? हा देश काय झुरळांचा देश आहे? आपण आता ठरवलं पाहिजे की जो आपल्याला झुरळ म्हणतोय, जो आपल्याला न्याय हक्क नाकारतो आहे, या सगळ्या सत्तेला चिकटलेल्या गोचिडी आहेत। गोचिडी, मी आज त्या सत्तेला चिकटलेल्या ना गोचिडी म्हणतोय, जे सत्तेला चिकटून राहिलेत आणि लोकशाहीचं रक्त पितायत। या सत्तेला चिकटलेल्या लोकशाहीचं रक्त पिणाऱ्या गोचिड्या आपल्याला खेचून बाहेर काढाव्याच लागतील।